रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजू कतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। औदुंबरमध्ये भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली। विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी पालक म्हणून पाल्यासारखं सांभाळून घ्यावं असं सांगितलं, तर चंद्रकांत पाटलांनी निधीसाठी तुम्ही पाल्य आहात का असा मिश्किल टोला लगावला। यांत्रिक बोटींच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये तिन्ही नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। तुम्ही आम्हाला दोघांना आपल्या पाल्यासारखं सांभाळून घ्यावं, आम्ही तुम्हाला निधी मागतो, आमच्यावर लक्ष असू द्या। आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत, त्यामुळे पालकमंत्री पदाचा 4 ते 5 महिने राजीनामा द्यावा, पुण्याची जबाबदारी घ्यावी, जिल्हा परिषद मागे पडतो मग पुन्हा या, कारण मागच्या वेळी पालकमंत्री होता त्यावेळी निवडणुकीला आम्हाला खूप त्रास झाला असं मिश्किल विधान विशाल पाटील यांनी केलं। विश्वजित कदम यांनी आपल्या भाषणात बोलताना चंद्रकांत दादा, विशाल पाटील खासदार आहेत, मी आमदार आहे, आम्ही दोघेही तरुण आहोत, आम्ही लहान मुलासारखे आहोत, तुम्ही पालक आहात, तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही आम्हाला सांभाळावं असं विशाल पाटलांनी सांगितलं। अशी रेघ विश्वजित कदम यांनी उडवत विकास निधीबाबत थोडं जास्त सांभाळावं असं अपेक्षा चंद्रकांत पाटलांकडे विश्वजित कदम यांनी व्यक्त केली। दरम्यान विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या पाल्य आणि पालकाच्या विधानावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भरभर बदलणार प्रवाही राजकारण झालंय, त्यामुळे ते आज निधीसाठी आम्ही पाल्य आहे असं म्हणतायत, पण उद्या ते सकाळी नावच लावून टाकतील असा मिश्किल टोला विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना लगावला। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामीण प्रशासनातील महत्त्वाची संस्था असलेल्या जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली। जिल्ह्यातील 38 मतदारसंघ खुले झाले असून त्यापैकी 19 ठिकाणी महिलांसाठी राखीव झाले। ओबीसी 16 उमेदवारांना संधी मिळणार आहे, तर अनुसूचित जातीसाठी 7 मतदारसंघ राखीव झाले असून यापैकी 4 ठिकाणी महिलांसाठी आरक्षित राहतील। निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्याही वाढल्याने आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून होते। सोडतीत अनेकांचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने दिग्गजांना धक्का बसला। अध्यक्षपदांसह सदस्य होण्यासाठी नव्यांना संधी मिळणार आहे। अध्यक्षपदासाठी भाजपकडून मीनाक्षी महाडिक, हर्षदा महाडिक, रेणुकादेवी देशमुख, शिंदे सेनेतून सोनिया बाबर, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादीतून संगीता पाटील, सुप्रिया पाटील, भाग्यश्री शिंदे, मेघा कचरे, काँग्रेसमधून वैशाली कदम यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, तहसीलदार लीना खरात यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली। रियांश अभिजित कांबळे, शौर्य अभिजित कांबळे, अभिज्ञा अभिजित कांबळे या जुळ्या भावंडांच्या हस्ते आरक्षण काढण्यात आले। यामध्ये अनुसूचित जातींसाठी 7, नागरिकांचा मागास प्रवर्ग 16 आणि 38 खुल्या जागांसाठी सोडत काढण्यात आले। मिराज एसटी स्टँड व रेल्वे स्टेशन परिसरात दहशत माजवणाऱ्या अनवर शेख, कादर आसिफ शेख, हुसेन रज्जाक शेख यांनी गांधी चौकी पोलिसांनी धिंड काढून आपला पॅटर्न दाखवला। गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांनी दहशत माजवणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचं सांगितलं। मिराज एसटी स्टँड रेल्वे स्टेशन परिसरात अल्ताफ शेख, कादर शेख, हुसेन शेख हे तिघे जण प्रवाशांना तसेच परिसरातील नागरिकांना दहशत माजवून नागरिकांना त्रास देत होते, तर धमकावून पैशांची मागणी करत होते। या परिसरात तिघे जण दहशत माजवत असल्याची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाली। गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे आपली टीम घेऊन एसटी स्टँड येथे आले। यावेळी तिघेजण दहशत माजवत असल्याचं दिसलं। तिघांनाही पोलिसांनी खाक्या दाखवून त्यांची ज्या परिसरात शहरात दहशत माजवत होते तिथून तिघांची धिंड काढली। त्यानंतर त्यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी धिंड काढण्यात आली। यावेळी पोलीस हमारी बाप हे कायदे में रहेंगे तो फायदे में रहेंगे अशा घोषणा गुन्हेगारांनी दिल्या। गांधी चौक पोलीस ठाण्याचा पॅटर्न चांगलाच गाजला। आरोपींची परिसरात असलेली दहशत मोडीत काढली। परिसरात अवैध धंदेवाल्यांमध्ये धडकी भरली आहे। कार्यतत्पर म्हणून संदीप शिंदे यांची अल्पावधीतच ओळख निर्माण झाली। अनेक गुन्हे त्यांनी उघडकीस आणले। सांगलीतील दत्त मारुती रोडवर दिवाळीत विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली। तसेच मारुती चौक ते बालाजी चौक या रस्त्यावर विक्रेत्यांना पट्टे मारून देण्यात येणार आहेत। तरुण भारत क्रीडांगण, आनंद टॉकीज ते कृष्णामाई रस्त्यावर विक्रेत्यांची सोय करण्यात आली आहे। जर नियम तोडून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्यास विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। दिवाळी सणाच्या खरेदीसाठी अनेक रस्त्यांवर विक्रेते साहित्य विक्रीसाठी बसतात, त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते। त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता आणि सुरक्षा निश्चित करण्यासाठी महापालिकेत बैठक झाली।
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक संजय मोरे, मुकुंद कुलकर्णी, पृथ्वीराज पवार यांच्यासह विक्रेते उपस्थित होते. दत्त मारुती रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. विक्रेते रस्त्यावर बसून विक्री करतात, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. मात्र यावर्षी या रस्त्यावर विक्रेत्यांना मनाई केली आहे. तर मारुती चौक ते बालाजी चौक या रस्त्यावरील दोन्ही बाजूस विक्रीसाठी पट्टे आखण्यात आलेत. लक्ष्मीपूजन साहित्य, रांगोळी, पंती आणि किरकोळ वस्तू विक्रेत्यांसाठी नवसंदेश, बोळा शेजारी, तरुण भारत कॉर्नर ते आनंद टॉकीज चौक आणि आनंद टॉकीज चौक ते रिक्षा स्टॉप ते कृष्णामाई रोड येथे व्यवस्था करण्यात आली. फटाके विक्रेत्यांची व्यवस्था तरुण भारत क्रीडांगणावर करण्यात आली. पार्किंगने कोंडी होऊ नये म्हणून नवसंदेश, बोळ, मैत्रीण कॉर्नर, 1 नंबर चौक ते तानाजी चौक हा रस्ता वाहतुकीसाठी रिकामा ठेवण्यात येणार आहे. भारतीय विद्यापीठ ते मदनभाऊ व्यापारी संकुल समोरील रस्ता वाहतुकीसाठी रिकामा राहील. जयश्री टॉकीज मागे जनावर बाजार, वैरण अड्डा आणि राजवाडा परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या खिशातून 15 रुपये काढून घेऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना फक्त 5 रुपये देणार म्हणजे सरकारकडून 70% दलाली घेतली जात असल्याचा घणाघात आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केलाय. अतिवृष्टीसाठी जाहीर केलेली कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान साखर कारखाने हे काटामारीचे पुरावे 10 वर्षांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले, त्यामुळे एआयचा वापर काटामारी, रिकव्हरी, चोरी रोखण्यासाठी करावा अशी मागणी केली. जयसिंगपूर येथील 24वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होते. या ऊस परिषदेच्या निमित्ताने ते सांगलीत बोलत होते. शेट्टी म्हणाले, अतिवृष्टीने जो शेतकरी गंजून गेलाय त्याला मदत करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून 15 रुपये घेण्यात येणार आहेत, पण त्या अतिवृष्टीच्या शेतकऱ्याला मदत मात्र 5 रुपयांचीच केली जाणार आहे. याचाच अर्थ शेतकऱ्यांच्या खिशातील पैसा काढून सरकार यामध्ये 70% दलाली करत आहे. इतकी मोठी दलाली घेणारे असले सरकार यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं असा टोला लगावलाय. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांची तर बिकट अवस्था आहे. आता आठवड्याला 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करतायत. त्याची संख्या 12 पर्यंत वाढेल असा अंदाजही काही तज्ज्ञ व्यक्ती करत आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने जी आकडेवारी जाहीर केली ती अत्यंत फसवी आहे. यातून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं. सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरातील बफर झोन परिसरातील मानवी वस्तीत अजगराचं मोठं साम्राज्य बनले. परिसरातील मंदूर येथील वारणावती वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अजगराचं साम्राज्य दिसून येते. गेल्या वर्षभरात 5 ते 6 वेळा वेगवेगळ्या प्रकारे रेस्क्यू करण्यात आले. तर रात्री वारणावती येथील बस स्थानकाजवळील एका टेलर्सच्या दुकानाजवळ भला मोठा अजगर रेस्क्यू करण्यात आला. साधारणतः 25 ते 30 किलो वजनाचा अजगर होता. तर त्याच ठिकाणी दुसरा एक घोणस जातीचा सर्पही होता. मात्र घोणस सर्प अंधारात गायब झाला, त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचं वातावरण आहे. मात्र अजगरावर लक्ष ठेवून असलेल्या नागरिकांनी येथील स्थानिक नागरिक आणि प्लॅनेट अर्थ फाउंडेशन शिराळा यांच्या सहयोगी स्थानिक कार्यकर्ते यांच्या मदतीने त्याचं रेस्क्यू करण्यात आलं. यामध्ये बघ्यांची तोबा गर्दी जमली होती. अजगराला सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं. मिरज एमआयडीसी क्षेत्रामध्ये असणाऱ्या उद्योगांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कोट्यवधी रुपयांचा कर देणाऱ्या मिरज एमआयडीसीला मूलभूत सुविधांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून झगडावं लागतंय. हे उद्योजकांचं दुर्दैव आहे. महानगरपालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी गंभीर नसून येत्या निवडणुकांमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली. पाटील पुढे म्हणाले की मूलभूत सुविधांसाठी विधानसभा निवडणुकीवेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने बैठक घेऊन सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याची आश्वासने मिळाली होती, परंतु दिलेली आश्वासने फसवी ठरली असून त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. वेळोवेळी झालेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या सभांमध्ये देखील वारंवार मागणी केली आहे. विशेष जिल्हा उद्योग मित्र समिती सभेमध्ये स्ट्रीट लाईट दुरुस्तीचा विषय घेण्यात आला होता. यावेळी स्ट्रीट लाईट महानगरपालिकेच्या स्वखर्चाने 2 दिवसात सुरू करून देण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले होते, परंतु आज 4 महिने उलटूनही एकही स्ट्रीट लाईट चालू झाला नाही. रस्ते दुरुस्तीसाठी 38 कोटी मंजूर होऊन देखील उद्योजकांकडून 25% रकमेची मागणी करत प्रस्ताव गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित ठेवण्यात आलाय. मिरज एमआयडीसीच्या बाबतीत प्रशासन आडमुठे धोरण अवलंबत असून जाणीवपूर्वक आडखाटी आणण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिका मालमत्ता कर 2 कोटी, एमआयडीसीचा सर्व्हिस चार्ज 1 कोटी, 200 कोटींचा जीएसटी कर भरून देखील सुविधा दिल्या जात नसून या भागावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व बैठका, सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेला दिवाळी फराळ, वुलन रांगोळी, गिफ्ट पॅक, छोटे आकाश दिवे, पंती, देशी गाईच्या तुपातील केक आदी उत्पादन विक्रीसाठी जिल्हा परिषदेने सांगली शहरात जिल्हा परिषद आवारात दालन निर्माण करून दिले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनावृत्ती अभियान अंतर्गत या दीपावली महोत्सव 2025 या प्रदर्शन आणि विक्री केंद्राचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, कार्यकारी अभियंता पुंडलिक उबाळे, पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता संजय येवले, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, जिल्हा कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांच्यासह खाते प्रमुख उपस्थित होते. ग्रामीण महिला बचत गटांच्या सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी, ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांच्या कलाकुसरीला आणि उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी दिली. या महोत्सवात मिरज, पलूस, शिराळा, तासगाव, वाळवा या तालुक्यातील 9 महिला बचत गटांनी स्वतः तयार केलेले घरगुती दिवाळी फराळ, उलन रंगोळी, दिवाळी फराळ गिफ्ट पॅक, छोटे आकाश दिवे, पंती, देशी गाईच्या तुपातील केक, मशरूम चॉकलेट्स, इमिटेशन ज्वेलरी अशा उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे.